नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. तर आता फार्म हाऊसला आलो आहे आणि आज बरेच काय काय अपडेट आहे आणि बरेच काय काय आपण चेंजेस करणार आहे. तर काय काय करणार आहे ते त्याला दाखवतो तुम्हाला. पण हे सगळं दाखवण्याच्या आधी तुम्हाला एक सांगतो की मी हिंदीमध्ये शॉर्ट्स व्हिडिओ केलेले. तर मी पहिले विचारलेलं की मराठीमध्ये बनवू की हिंदीमध्ये बनवू. तर दोघांचे रिस्पॉन्स चांगले आलेले की मराठीमध्ये बनवा. भरपूर जण मराठीमध्येच बोललेले, पण बाकीचे काय हिंदीमध्ये बोललेले. तर आपण एक व्हिडिओ ट्राय केलेली. तर त्या हिंदी व्हिडिओवर आपल्याला असे कमेंट्स आलेत की मराठी आहात, मराठीच बनवा. आणि मराठी माणसाला म्हणजे मराठी माणूस कोणतीच गोष्ट अशी म्हणजे फिश फार्मिंगबद्दल मराठीमध्ये सांगत नाही. हिंदीमध्ये बरेच जण सांगतात, पण मराठी जे आहेत ज्यांना हिंदी मध्ये न म्हणजे बघायला एवढं आवडत नाही आणि मराठीमध्ये बघायला आवडतं, पण त्यांना ती गोष्ट मराठीमध्ये भेटत नाही आहे. तर बरेच जण मला बोलले की मराठीमध्ये बनवा. मराठी यूट्यूबर आपले कोणतेच माहिती सांगत नाहीत माशांबद्दल. तर त्याच्यामुळे बोललो की हिंदीला आपण स्टॉप देऊया, नको आपल्याला हिंदी. आपण मराठी आहोत, मराठीच जगलं पाहिजे आणि मराठीमध्येच व्हिडिओ बनवली पाहिजे. तर त्याच्यामुळे मग आपण आत्तापासून परत मराठी जसं होतं तसं आपण मराठीमध्येच व्हिडिओ बनवू. तर चला दाखवतो काय काय अपडेट करायचे. इकडे आपला हा पोलार पॅरोटचा जो टँक आहे त्याच्यामध्ये आपले पोलारचे बेबीज आहेत हे बघा. आणि त्यांची साईज पण आता मोठी होत चालली. तर कारण हे जी ही फिमेल आणि हे मेल फिमेल आहेत. तर हे बघा कसे पकडायला बघतात तो. तर त्याच्यामुळे हे बेबीज जे आहेत ते आपण वेगळे करणार आहे. हे बघा, हे भरपूर आहेत, एक कमीत कमी 10च्या वरतीच असतील. आणि यांनी परत एकदा ब्रीड केलेली आणि त्या मटक्यामध्ये अंडी होती. तर आता ते बहुतेक त्यांच्या माऊथमध्ये असतील की कुठे, मला पण माहिती नाही पिल्ले कुठे आहेत. पण आता यांना लांब करतात या मोठ्या पिल्लांना, जी पहिली बॅच आहे. आणि आत्ताच्या बॅचला ते रक्षा करायसाठी हे करतात, म्हणजे प्रोटेक्ट करतात, पण त्यांना ते जमत नाही. त्याच्यामुळे आपण ही पिल्लं जे ते आपण शिफ्ट करणार आहे आज. आणि कुठे शिफ्ट करणार आहे तर चला दाखवतो. तर आपला जो हा फ्लोरॉनचा टँक आहे, तो फ्लोरॉनचा टँक आपण एकदम धुवून क्लीन करणार आहे. म्हणजे पूर्ण पाणी जो आहे, पाणी तोच ठेवणार जुनावाला, थोडा नॉर्मल. आणि घासून वगैरे आपण पाणी सायफन करून नंतर त्यात पिल्लं टाकू. आणि हे फ्लोरॉन 2 आहेत ते आपण ह्या 2 टँकमध्ये टाकणार आहे. इकडे आपला जो शॉर्ट बॉडी फ्लोरॉन आहे तो इकडे, आणि इकडे तो दुसरा फ्लोरॉन आहे आपला तो. तर हे बघा, इथे तुम्हाला दाखवतो, यात आहेत चिकलेटचे बेबीज. तर ब्ल्यू चिकलेटचे बेबीज आहेत. तर त्यांना आपण इकडे शिफ्ट करणार आहेत येल्लो बेबीजच्या ह्याच्यात. आणि इकडे सुद्धा येल्लो आणि ब्ल्यूची मिक्स ब्रीड आहे, ती सुद्धा आपण यातच टाकणार आहे आणि ती बघणार आहे कशी ब्रीड आले. तर यात का टाकणार आहे, कारण हा टँक मोठा आहे आणि तो टँक पण मोठा आहे. तर त्यात पोलर पॅरोट लवकर ग्रोथ होतील, त्याच्यामुळे मग आपण त्यात टाकणार आहे. आणि तुम्हाला हा टँक दिसत असेल जरा असं काचेमुळे तो वाकला आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे की ते काचे पार्टेशन जे आहे ते काढून टाकणार आहे. आणि 6 फुटाला जर गरज पडली तरच आपण ते पार्टेशन देणार आहे. तर आता हे पार्टेशन काढून घेऊया. आणि तोपर्यंत मी हे पिल्लं इकडे टाकतो, ते तुम्हाला टाकताना दाखवतो की इकडून तिकडे शिफ्ट करतोय ते. मित्रांनो, हे बघा, हे सगळे आपण आता या डब्यामध्ये काढून घेतलेत. तर हे सगळे ब्ल्यू चिकलेटचे बेबीज आहेत, हे बघा हे पूर्ण. तर आता त्यांना काढून घेतले. आता यांना शिफ्ट करतो आणि शिफ्ट करतानाच मोजतो किती आहेत ते. या टँकमधून आपण 29 पिल्ले काढलेत. हे बघा, ही सगळी इकडे आलीत. 29, 29 म्हणजे ज्यांना मराठी नाही समजत, आता इंग्लिश मिडियमला लोक भरपूर गेले त्याच्यामुळे. तर 29 बेबीज आलेत. तर आता हे बाकीचे दुसरे जे आहेत ते त्यांना आपण मोजूया. आता यात एखाद दुसरा असेल तर मग 30 होऊन जातील, पण नसेल तर मग 29च. आणि इकडे हे जे आहेत ते यांनासुद्धा आता काढून बघतो किती आहेत ते, आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. पण आपण बेबीज काढून घेतलेत, हे बघा इकडे आहेत सगळे. तर ते पण आता मोजूया किती आहेत आणि मग यात आपण रिलीज करूया. तर मी तुम्हाला सांगतो हे मोजून झाल्यानंतर. 18 बेबीज भेटलेत आणि ते आता कुठे लपायला गेले आहेत. तर आता ते दिसणार पण नाहीत, असे बेबीज आहेत. तर ठीक आहे, ते जिथं पण असतील तिथं पण. आता मग ते 18 आहेत एकूण. आणि यात बोललेलो की एका दुसरा निघेल, पण नाही, पूर्ण क्लीन केलं आहे आपण पकडून पकडून. पिल्लांना जागाच नाही ठेवली कुठे जायला. आणि यात सुद्धा तर नशीब की आपण छोट्या टँकमध्ये ब्रीड करतो, जेणेकरून आपल्याला बेबीज जर शिफ्ट करायचे झाले तर लवकर भेटतात. नंतर जर असे टँक असतील तर सायफन करायला लागतं, आणि सायफन करताना कसं बेबीज पाईपाद्वारे बाहेर येऊ शकतात. त्याच्यामुळे मग पुढे नेट लावा वगैरे सगळं, आणि कंटिन्यू पकडून बसायला लागतो, कारण नेटमधून म्हणजे जो पाईप आहे तो निसटू नये नेटमधून, आणि पिल्लं बाहेर नको जायला. तर ठीक आहे, त्याच्यामुळे आपण छोट्या ह्याच्यातच ब्रीड करतो. तर
कोणी दुसरं ब्रीड करत असेल म्हणजे हॉबिस्ट असतील किंवा म्हणजे जे प्रोफेशनल जसं आता म्हणजे आपला जसं मोठा सेटअप आहे तसं त्यांचं सेटअप नसेल आणि ज्यांच्या घरी सेटअप असतील एक 5 टँक आहेत 4 टँक आहेत त्यांनी मी तर म्हणेन सजेस्ट करेन जर मोठे टँक असतील तर ते अवॉइड करा आणि छोटे टँक बनवा. काय 1 फुटाचे टँक बनवायला तुम्हाला बारीत बारीत 600-700 रुपये म्हणजे चांगली क्वालिटी झाकण बिकन असे म्हणजे 1000-1 रुपयामध्ये तुम्हाला प्रॉपर बनेल. तर झाकणची गरज नसतेच खरंच तर पण 600-700 रुपयामध्ये तुम्हाला टाकी आपल्या फिश टँकवाल्यांकडे सुद्धा भेटते एवढ्या साईजची 1 फुटा वगैरेची. तर तेच घ्या आणि त्यात ब्रीड करा कारण एक फिमेल एक मेल राहायला काय अडचण नाही आहेत त्याला. हां जर मोठे मासे असतील तर मग मोठी टाकी ठीक आहे पण जर चिकलेट गप्पी मॉली किंवा अजून जे छोटे छोटे साईजचे बेबी म्हणजे मासे आहेत त्यांना आपण यात सहज ब्रीड करू शकतो. तर ठीक आहे आणि अजून एक दाखवायचं आहे तुम्हाला आपले जे चिलापी आहे तर त्या टाकीमध्ये चिलापी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर मी असं तर रँडमली चिलापी पकडत होतो साईज बघायला की किती मोठी साईज झाली. तर त्यामध्ये मला 2-3 फिमेल अशा भेटल्या की त्यांच्या तोंडामध्ये एग्स होते आणि त्या तर फिमेल नाही भेटल्या मला पण अंडी भेटली काय कांची. तर ती अंडी आपण टाकली यात आणि तुम्हाला दाखवतो 1 मिनटं ऑक्सिजनमुळे ते दिसणार नाहीत पिल्लं पण तर त्यातली आपल्याला एक मादी भेटली आणि ही बघा एक मादी इथे आहे कोपऱ्याला आणि ती कंटिन्यू कोपऱ्यालाच असते का तर तिला काय वाटतं की कोण अटॅक करेल त्याच्यामुळे ती त्या भीतीमुळे तिच्या पिल्लांची ते रक्षण करते आणि मग नंतर ती त्या साईडला असते कंटिन्यू. आणि तुम्हाला आता बेबीज दाखवायचं बोलल्यावर बेबीज कुठे गायब झाले का दिसत नाही आहेत. ठीक आहे 1 मिनटं शोधतो आणि दाखवतो. तर हा बघा तो बघा पोहतोय. तर भरपूर मशक्कत नंतर एक भेटला आहे आणि बाकीचे आहेत पण ते बॉटम सेम कलर असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण यात आपले चिलापीचे बेबीज आहेत. तर मी त्यात भरपूर पिल्लेसुद्धा बघितलेत म्हणजे एवढे 1-1 इंचाचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो एक. तर ती बघा तर त्यात आपल्याला तेवढे साईजचे बेबीजसुद्धा भेटलेत. तर त्याच्यामुळे आता काय करणार आहे मी की ती टाकी खाली करणार पण ती टाकी खाली करण्याचं एकच प्रॉब्लेम होतो की त्या टाकीचं सुद्धा पाणी कमी होतो आणि त्या टाकीमध्ये एक सस्पेन्स आहे भरपूर मोठं पण ते मी लवकर सांगणार नाही. ते आपले कोळंबीची टाकी आहे आणि दाखवतो 1 मिनटं. तर हे बघा यात आपल्या सगळ्या कोळंब्या आहेत. तर यात एक सस्पेन्स आहे एक अशी सरप्राईज आहे की ते कुणाला मी अजून सांगितलं नाही. तर ते सरप्राईज आपण ते कंप्लीट केल्यावर म्हणजे आपलं झालं की आपण सांगू नक्की आणि जे कुणी नाही केलं ते आपण करणार आहोत. तर त्याच्यामुळे थोडं सस्पेन्स आहे. तर ठीक आहे ह्या कोळंबीचं आपण नंतर काय ते सांगू. तर ह्यांचं पाणी चेंज झालं तर मग कोळंबीला खूप त्रास होतो त्याच्यामुळे आपल्याला सध्या तरी कोळंबीचं म्हणजे ह्या टाक्या खाली करता येणार नाही त्याच्यामुळे मी ती चिलापी आपण तिकडे शिफ्ट केली आहे आणि अजून बाकीची ब्रीड तर आपल्याला यात भेटतेच. तर आपण लवकरात लवकर त्या टाक्या चालू करायचा प्रयत्न करू आणि आता आपण ती बेटाचे बेबीज चिकलेटचे बेबीज आपण शिफ्ट केलेत. तर आता आपण यात टाकूया फ्लोरॉन दोन्ही. तर जरा पाणी सायफन करतो खालची घाण जी बसले ते आणि मग नंतरला त्यात आपण यात त्यांना शिफ्ट करूया. तर मित्रांनो एक शॉट झाला आहे. काय झाला आहे तर लय बेकारवाला झाला आहे. तर दाखवतो तुम्हाला. यात ठेवणार होतो शॉर्ट बॉडी फ्लोरॉन आणि फ्लोरॉन. तर हे बघा या टँकमध्ये ते फ्लोरॉन होते फ्लोरॉन गायब आहेत म्हणजे आता काल आपण पाणी खाली केलं आहे तर एवढ्या पाण्यामध्ये पण फ्लोरॉन राहतात पण 2 पार्टिशन होते इकडे एक होता इकडे एक होता आणि त्या पार्टिशनमध्ये काहीच नव्हतं आणि त्यात आपण कॅटफिशसुद्धा ठेवलेल्या 2. तर त्या 2 कॅटफिश कालच गायब झालेल्या. आज 2 फ्लोरॉन गायब झालेत. आता कुत्र्यांनी खाल्लेत की उड्या मारून जर मेले तर इकडे कुठेतरी दिसले पाहिजे होते पण ते पण दिसत नाही आहेत. तर आता प्रत्येक टँकला आपल्याला झाकण मारावं लागणार आहे कारण काय ना काय गायब होतो आहे. तर या टँकला तर काय काय आहे झाकण मारण्यासारखी काचा वगैरे आणि बाकीच्यांना आपण शीट्स आणणार आहे आपल्या घराच्या इथे आहेत. तर त्या शीट्स टाकूया आणि काहीतरी जुगाड करावं लागेल नाही तर असे रोज गायब मासे होत राहिले तर भरपूर नुकसान होईल. तर ठीक आहे आता ते नुकसान काय आता माझ्याच अंगाशी आलं ती गोष्ट वेगळी आहे. पण ठीक आहे आता हे साफ करून घेतो एकदम क्लीन आणि यात पोलार पॅरोटचे बेबीज आपण टाकूया. तर आता नाही टाकायचे आहेत पोलार पॅरोटचे बेबीज ते आपण आता मी पूर्ण क्लीन करून घेतो कारण पाण्याची घाण बसण्यासाठी टाईम लागेल. तर पूर्ण घासून घेतो हे टँक आणि मग नंतरला आपण पाणी सायफन करून मग नंतर त्यांना आपण यात सोडू. तर चला आता हे बघा परिस्थिती बघते तुम्ही याची. तर आता त्याला साफ करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो.
आता पूर्ण याला क्लीन केले. तर याच्या आतमधला जो पाणी आहे तो आता गढूळ झाला आहे. तर आता थोड्या वेळाने येऊ आपण. एक आता वाजलेत बघा किती, 3 वाजलेत. तर आता एक 4-4:30ला येतो मी इथे आणि पुन्हा क्लिअर करून म्हणजे ते सायफन करून हे करूया. आणि आता हे टँक आपले रिकामेच राहिलेत. तर ठीक आहे, असू दे रिकामे. तर आता यात काय करणार आहे आपण की आता जर कोणती ब्रीडिंगला जर पेर आली तर आपण ती यात शिफ्ट करू. तर ठीक आहे, आता काय लॉस झाला आहे ते झाला आहे. तर काय ऑप्शन नाही. आणि आता या सगळ्या टाक्यांवर जेवढे टाके आपल्या ओपन आहेत त्यांच्यावर झाकण टाकायला लागेल. आणि त्याच्यावर आपण टाकणार आहे ग्रीन नेट. म्हणजे त्यातले तर म्हणजे असं काय हे नाही, पण तरी पण आपण त्याला सेफ्टी म्हणून ठेवून देऊया. आणि आता एक इथे CCTV आपण लावून ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून काय होतं आहे आणि काय नाही ते आपल्याला बघायला भेटेल. तर ठीक आहे. तर आता जातो घरी आणि नंतरला थोड्या वेळाने येतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. तर आता जाऊन आलो आहे घरी मस्त. आणि हे आपले हे टँक पण जरा क्लीन झाले. आता फक्त खालची जी घाण आहे ती काढून टाकतो सायफन करून पाईपाने. आणि मग नंतर तुम्हाला बेबीज शिफ्ट करताना दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, आता आपण यात पोलार पॅरोटचे बेबीज काढून घेतलेत. आता एका दुसरा त्या टँकमध्ये राहिला असला तर, पण बाकीचे तर आपण काढून घेतलेत. आणि किती 11च्या आसपास काहीतरी आहेत, 11. तर 11 आहेत. तर आपण त्यांना आता यात रिलीज करूया. 1 मिनटं. तर या टँकमध्ये आपण त्यांना देऊया सोडून आणि डेली फीड देऊन बघूया आता किती ग्रोथ होते या टँकमध्ये. तर सोडल्याने हे बघा सगळे गेलेत, रिलीज झालेत. तर ठीक आहे, आता ही थोडी टाकी भरली की मग आपण याच्यावर झाकण लावूया. तर आता या टाकीला आपण झाकण म्हणजे ती काच टाकून देऊया झाकण. आणि ह्या ज्या काचा आहेत त्या चांगल्या स्वच्छ धुवून असे म्हणजे टँकवर टाकून देऊया, जेणेकरून मासे उड्या वगैरे नाही मारणार. वरची ती आपण इथे लावली. आणि या पार्टिशनच्या 2 काचा होत्या आणि ही एक काच इथे लावले. आणि दुसरी काच आपण तिथे ठेवले, ती आपण त्या टँकवर ठेवू, जेणेकरून त्यात खाणं ओलं होत नाही, सुकं राहतं. कारण खालती सुकं ठेवण्यासाठी असं कुठलीच जागा नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण तिथे ठेवतो खाणं. आणि आता याच्यावर काच वगैरे टाकले. आता शक्यतो तरी कुठला मासा गायब नाही झाला पाहिजे. आता बाकीचे जे टँक ओपन आहेत त्यात जास्त मासे नाही आहेत, त्याच्यामुळे काही एवढा इश्यू नाही आहे. आणि तिकडे आपण उद्याला ग्रीन नेट टाकू. आणि ज्या माशा म्हणजे ज्या टँकवर हे आहेत म्हणजे झाकण नाही त्याच्यावर पण काहीतरी आपण जुगाड करूच. तर ठीक आहे, हीच अपडेट होती. आणि आता आपले पोलार पॅरोट वरूनसुद्धा दिसतील. तर ते बघा तिथे कसे फिरत आहेत. तर आता वरूनसुद्धा दिसतील, त्यात काही प्रॉब्लेम नाही. तर आता कोंबड्या पण आपल्या सगळ्या यायला लागल्यात, कारण आता 6-6:30 होतील. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि मराठीमध्ये व्हिडिओ बनवतोय तर मराठीवाले नक्की सपोर्ट करा, हिंदीवाले पण करा, कारण मराठीमध्ये खूप जण इन्फॉर्मेशन नाही देत. आणि मराठी माणसाला पुढं करायचं आहे ना, मग पटपट आपले सबस्क्रायबरसुद्धा वाढवा. आणि मी अशाच चांगल्या माहिती तुम्हाला देत राहील. आणि जी माहिती तुम्हाला पाहिजे ती मला कमेंट करून सांगा, ती माहिती मी नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.